गाव, तालुका जिल्हा नाशिक। मला जवळजवळ 8 एक वर्षापासून मी शेती करतोय। दरवर्षी मी पारंपरिक पद्धतीनं मिरची लागवड करायचो। तर साधारणतः एकरी 2-3 लाख रुपये व्हायचे, पण प्लॉट लवकर खराब व्हायचा, खर्च खूप व्हायचा आणि लवकर खराब होऊन जायचा। तर आम्ही नेटाफेम कंपनीचं ड्रीप केलं, त्यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सर्व काही शेड्यूल वापरलं। त्यामुळे मी 2 एकरावरती मिरचीची लागवड केली। तर जवळजवळ माझा आतापर्यंतचा खर्च त्यांचा ड्रीप, ठिबक आणि शेणखत हे ते पूर्ण मिळून माझा 2,66,000 रुपये खर्च झालेला आहे। जवळजवळ माझी आत्तापर्यंत 8,000 जाळी गेलेली आहे। अजून 2 ते 3,000 जाळी जाईल ही अपेक्षा आहे माझी। जवळजवळ आत्तापर्यंत मला 16 लाख रुपये झालेले। तर अजून 2 ते 3,000 जाळी, अजून माझं कसं बी 3 एक लाख रुपये उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे आम्हाला। तर जवळजवळ पूर्ण खर्च जाऊन आम्हाला आत्तापर्यंत ॲव्हरेज रेट जाळीचं साधारणतः 10 किलोची जाळी आहे, ॲव्हरेज 206 रुपयानं पडलेलं आहे। तर इथून पुढं अजून ते 3 एक लाख रुपये ॲड केल्यानंतर जवळजवळ आमचं 20 ते 21 लाखापर्यंत उत्पन्न जातं आहे। टोटल खर्च वजा जाता आम्हाला 17 ते 18 लाख रुपये आम्हाला शिल्लक निव्वळ नफा राहतो आहे। क्षेत्र आमचं 2 एकरचं क्षेत्र आहे। 2 एकरवरती लागवड केलेली मिरचीची। सगळं काही नेटाफेम कंपनीच्या तज्ज्ञानुसार त्याने सल्ला दिल्यानुसारच आम्ही खताचं शेड्यूल वापरलं आहे। बाकी इतर सगळं त्यांच्या स्प्रे हे ते सगळं त्यांच्या मार्गदर्शनानुसार केलेलं आहे। त्यांचं हे जे ड्रीप आहे हे इनलाईननुसार त्याचं 1 फुटावरती ड्रीपर आहे। त्याच्यापासून एका ड्रीपपासून 1.5 लिटर किंवा 1.6 एवढं पाण्याचा डिस्चार्ज आहे त्याचा। आणि सुरुवातीला त्यानं सांगितलं पाण्याचं एकदम नियोजन ठेवा, माझा विश्वास बसत नव्हता त्याच्यावर। पण त्यांच्या म्हणण्यानुसार मी केलं तर कमी पाण्यामध्ये सुद्धा हे मिरचीचं पीक होतं, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं। पूर्ण आत्मविश्वास आला, कमी पाण्यामध्ये सुद्धा मिरचीचं पीक होतं आहे। कमी पाण्यावर त्याच्यावरती चांगलं डिस्चार्ज चांगले असल्यामुळं पूर्ण क्षेत्रावर माझा असा विचार आहे की हेच ड्रिपर करून मी पुढे जे पीक करीन, काकडी असो, टोमॅटो असो किंवा कोणतंही पीक करताना मी नेटाफेमचंच करणार। कारण माझं असंही म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं नेटाफेमचंच हे इनलाईन वापरून कमी पाण्यामध्ये शेती होते, तर प्रत्येक शेतकऱ्यानं याच्याकच वळालं पाहिजे। हा माझा एक ध्येय आहे की प्रत्येकानं याच्याकडे जायला पाहिजे। त्याची मात्रा एकसारखी पूर्ण प्रत्येक झाडाला एकसारखं खत भेटतंय। पूर्ण क्षेत्रामध्ये किती बी उतारा असो काही असो, इथं जेवढं पाणी एक डिस्चार्ज भेटणार तोच पुढं सुद्धा डिस्चार्ज भेटतोय। वाढ एक सारखी होते, पुढंच त्याच्यामध्ये व्हेरिएशन राहत नाही। माझी जवळजवळ आता मिरचीची हाईट 6 ते 7 फुटापर्यंत गेलेली। तर मला स्वतःचा विश्वास बसत नव्हता का एवढं आपलं पीक एवढं जोरात राहिले। मी तानाजी संपत थेटे दुगाव, तालुका जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। आम्ही पहिले सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, उत्पादन कमी भेटायचं। पण आता नेटाफेमचे जे ड्रीप केलं आणि त्यांचे मार्गदर्शक नरडे साहेब यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन भेटत गेलं, त्याने उत्पादनात डबल ते 2 ते 4 पट फरक पडला। आणि पिकाची पद्धत सुद्धा खूपच चांगली राहिली। कंडिशन अशी कंडिशन मी कधीच बघत नव्हतो। आणि ड्रिपनं सुद्धा पाणी व्यवस्थित भेटत असल्यामुळे पिकाची वाढ पुऱ्या शेतामध्ये एकसारखी भेटते। त्यामुळे इथून पुढं नेटाफेमशिवाय आणि या ड्रिपशिवाय दुसरं ड्रिप करायचंच नाही असा निश्चय केला। काकडीमध्ये दररोज मला दिसाड 125 कॅरेट म्हणजे जवळजवळ 2.5 टन काकडी दररोज दिसाड खुडा भेटतोय।
आणि 14 रुपये किलोप्रमाणे रेट चालू आहे आता. याच्या आधी पारंपरिक पद्धतीनंच काकडी करायचो, त्याच्यात 3 किंवा 4 तोडे झाल्यानंतर ती उपटून टाकायला लागायची. आता यांची केल्यानंतर आपलं नेटाफेमचं ड्रिप केलं आणि मार्गदर्शन भेटत गेल्यामुळं 2 ते 2.5 महिने एकदम फुल माल भेटल ही अपेक्षा आहे आणि फुलं एकदम व्यवस्थित उत्पादन चालू आहे आता.